Hello students, good afternoon. I am Akshata from SPM Polytechnic Kumte. In this video we are going to see the practical number 23, which is simulation of dual voltage regulator, in which we have to connect the different components as shown in this circuit diagram. Okay, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण practical number 23 which is simulation of voltage dual voltage regulator पाहणार आहोत. तर त्यामध्ये काय करायचं आहे, सर्किट डायग्राम मध्ये जसे कनेक्शन दाखवलेले आहेत त्या पद्धतीने कनेक्शन करायचे आहेत. फर्स्ट वन हे काय आहे, ट्रान्सफॉर्मर. इट इज अ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. इट कन्वर्ट्स द AC सिग्नल इनटू स्टेप डाउन AC सिग्नल and it is divided into equal but opposite polarity. आणि यामध्ये काय होणार आहे, आता आपण इथे व्होल्टेज कशाला दिलेला आहे, इनपुट व्होल्टेज जे आहे ते वेव्हफॉर्म बघण्यासाठी मी ते C ला दिलेला आहे, C ला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर हे जे आहे ते ब्रिज रेक्टिफायर काय करणार आहे, AC सिग्नल जे इनपुटला येणार आहे ते AC सिग्नलचं कन्व्हर्जन पल्सेटिंग DC मध्ये करणार आहे. पल्सेटिंग DC मध्ये याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर हे काय आहे, फिल्टर. कॅपॅसिटर आपण कशासाठी यूज केलेले आहेत, कॅपॅसिटर इज युज्ड ॲज अन फिल्टर. आपण काय करणार आहोत, फिल्टर करणार आहोत आणि ते काय करणार आहोत, 7805 ही IC आहे 7805. मग या IC ला आपण काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलेला आहे आणि निगेटिव्ह सप्लाय जे आहे ते कशाला दिलेला आहे, 7905. आता आपल्याला माहितीच आहे की 7905 ही IC कशाची आहे, तर निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर, आणि 7805 ही IC कशाची आहे, तर पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, दोन्ही रेग्युलेटर कनेक्ट केलेले आहेत. दोन्ही रेग्युलेटर कनेक्ट करून एक पुढे कॅपॅसिटर यूज केलेला आहे आणि हे जे आहे ते ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचं जे मिडल आहे ते कशाला केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथून जे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे ते आपण B ला कनेक्ट केलेलं आहे. 7905 म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेजचं आउटपुट कशाला कनेक्ट केलेला आहे, तर B ला, आणि पॉझिटिव्ह व्होल्टेजचं जे आउटपुट आहे ते कशाला कनेक्ट केलेलं आहे, तर A ला. म्हणजे 7805 चे आउटपुट कशाला कनेक्ट केलेलं आहे, A ला. आता आपल्याला जेव्हा आपण हे सिम्युलेशन रन करू तेव्हा आपल्याला काय दिसणार आहे, फक्त जो आउटपुटला इनपुट दिसणार आहे AC वेव्ह ॲज इट इज, बट आउटपुट DC असल्यामुळे फक्त एक स्ट्रेट लाईन दिसणार आहे. त्यामुळे आउटपुटला जे सिग्नल येते ते बघताना तुम्ही पाहू शकता की आउटपुटला फक्त DC दिसणार आहे. आणि DC काय झालेलं आहे, B जे आहे ते कशाला कनेक्ट केलेलं आहे, निगेटिव्हला. म्हणजे Bचं जे व्होल्टेज आहे ते निगेटिव्ह DC असल्यामुळे फक्त इथे एक स्ट्रेट लाईन दिसत आहे. आणि इथे काय आहे, A ला पॉझिटिव्ह असल्यामुळे इथेही स्ट्रेट लाईन, बट हे काय असणार आहे, थोड्याशा वर असणार आहे, आणि ही जी असणार आहे ती थोडीशी खाली असणार आहे, याची लेवल. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, आता जेव्हा बघा हे सिग्नल पूर्ण ऑफ केल्यानंतर आता हे DC सिग्नल म्हणजे +5 व्होल्ट DC आहे आणि हे जे सिग्नल आहे ते ओके. बघा तुम्ही पाहू शकता इथे हे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे आणि इथे जे आलेलं आहे ते निगेटिव्ह व्होल्टेज आहे. तुम्हाला ते इथे व्होल्टेज कसं म्हणजे कळणार नाही, बट इथे तुम्ही पोलॅरिटी पाहू शकता. इथे पोलॅरिटी काय आहे, मायनस आहे. बेटा 7905 जे आउटपुट व्होल्टेज आहे ते निगेटिव्ह असणार आहे. तुम्ही इथे पोलॅरिटी पाहू शकता की हे लाईनच्या खाली आलेलं आहे. जेव्हा हे चॅनल मी AC वर ठेवलेलं असेल तेव्हा हे वर असणार आहे आणि DC वर असेल तेव्हा हे खाली असणार आहे. आणि इथे तुम्हाला +5 व्होल्ट दिसत आहे. एक मिनिट, हे बघा इथे काय होणार आहे, -5 व्होल्ट आणि इथे असणार आहे +5 व्होल्ट. अशा पद्धतीने काय होणार आहे, आपल्याला रेग्युलेटर पॉवरचा आउटपुट काय मिळणार आहे, +5 व्होल्ट -5 व्होल्ट, म्हणजे ड्युअल पोलॅरिटी पॉवर सप्लाय झाला. अशा पद्धतीने सिम्युलेशन ऑफ ड्युअल पॉवर पोलॅरिटी हे कम्प्लीट झालेलं आहे. ड्युअल पोलॅरिटी व्होल्टेज रेग्युलेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, आउटपुट व्होल्टेज फक्त घ्यायचं आहे. किती आउटपुट मिळणार आहे, 0.5 जर यूज केलं तर किती आउटपुट मिळणार आहे, 12 जर यूज केलं 7812 तर किती आउटपुट मिळणार आहे, फक्त त्याच्या आउटपुटची रीडिंग घ्यायची आहेत. दॅट्स इट. ओके, थँक्यू.